नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्र सरकारने शब्द दिल्याप्रमाणे कृषी सुधारणा विधेयक मागे घेतलं गेलं. लोकसभेत राज्यसभेत हे विधेयक माघारी घेण्याचा प्रस्ताव संमत झाला. तो ध्वनिमतानं अर्थात आवाजी बहुमतानं मंजूर झाला. राष्ट्रपतींकडे तो गेलाय आणि आता केवळ औपचारिकता उरलेली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ज्या पद्धतीने गेले वर्षभर सुरू होती ती कायम विवादात राहिली. या संपूर्ण प्रक्रियेला एका टप्प्यावर थांबवत असताना देशहितासाठी कायदे मागे घेतले जात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि कायदे माघारी होत असताना आंदोलन माघारी सुद्धा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र विरोधकांनी आणि आंदोलकांनी आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेचा सुरू केलेला जप हा अद्यापही कायम ठेवलाय. केंद्र सरकारने दिलेल्या शब्दांच्या अनुसार आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीने त्यांनी या आंदोलनाच्या बाबत भूमिका घेतलेल्या होत्या त्या आधीच्या टप्प्यातल्या भूमिका आता मवाळ झालेल्या दिसतात. केंद्र सरकार आताच्या घडीला कृषी सुधारणा विधेयकापासून मागे हटलंय आणि प्राप्त परिस्थितीमध्ये आंदोलन माघारी का होत नाहीये याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. आंदोलक जे कृषी कायदा विरोधक म्हणून सुरुवातीला मैदानात उतरले होते ते नंतर हनुमानाच्या शेपटाप्रमाणे त्यांच्या विविध मागण्या वाढवत गेले आणि नुसते ते या मागण्या वाढवतानाच दिसले नाहीत तर यात सुद्धा अनेक अशा मागण्या घुसळताना दिसले ज्या प्रत्यक्ष आणि थेट कृषी विषयक बाबींशी निगडीत नव्हत्या. आत्ताच्या घडीला कृषी कायदा विधेयक ज्यांची कालपर्यंतची तशी ओळख होती ते आता हमीभाव मागणारे विरोधक म्हणून स्वतःला प्रस्थापित करू पाहतायत. राकेश टिकैत यांनी देशभरामध्ये या निमित्तानं जनजागृती सुरू केली आहे. या जनजागृतीच्या आडून आंदोलनाच्या नव्या ध्येय धोरणांच्यासाठी निधी संकलनाचा हेतू सुद्धा लपून राहिलेला नाही. मुंबईतल्या आझाद मैदानात राकेश टिकैत यांच्या माध्यमातून किसान महापंचायत आयोजित केली गेली. या किसान महापंचायतीच्या द्वारे त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला इशारा दिला आणि हिम्मत असेल तर आम्हाला हुसकावून दाखवा अशा प्रकारची भाषाही वापरली. केंद्र सरकार ज्या वेळेला कृषी धोरणाच्या संदर्भात त्यांची अपेक्षित बदलाची नीती बदलायला तयार आहे त्यावेळेला आंदोलक माघारी का जायला तयार नाहीत. कृषी धोरणांच्या विरोधातलं आंदोलन हे मुळात कृषी धोरणांच्या विरोधातलं आंदोलन आहे का ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या विरोधातलं आंदोलन आहे यावरही देशात चर्चा होतीये. अशा वेळेला कृषी धोरणांचं आंदोलन हे का सुरू राहणार यावर आजची आपली लक्षवेधी चर्चा. चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत कॉम्रेड डॉक्टर अजित नवले सहभागी होत आहेत. किसान सभेचे नेते आहेत. महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने आहेत. आपल्यासोबत सरोजताई काशीकर आहेत, शेतकरी नेत्या आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. थेट आणि पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला डॉक्टर अजित नवले यांच्यासाठी. कॉम्रेड, या गोष्टीचं उत्तर अख्ख्या भारताला हवंय. कायदे माघारी झाली, आंदोलन माघारी का होत नाहीये? अजित नवले, आपल्यासाठी प्रश्न होता. आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचलाय? नसेल पोहोचला तर एकदा सांगा किंवा फोन करा. हो, मला आवाज ऐकायला आले नाही. जी मी प्रश्न आपल्याला असा विचारला, सगळ्या देशाला हा पडलेला प्रश्न आहे की कायदे माघारी झाली, आंदोलन माघारी का होत नाहीये? सर्वप्रथम संसदेचं खूप खूप अभिनंदन आणि आभार की त्यांनी हे कायदे मागे घेतले. सरकारचं सुद्धा आभार की त्यांनी जो शब्द दिला त्याप्रमाणे आज संसदेमध्ये त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुढचं पाऊल टाकलं. राष्ट्रपतींकडे ते पाठवलंय आणि मला खात्री आहे की राष्ट्रपती याच्यावर सकारात्मक असा प्रकारचा निर्णय घेतील आणि हे 3 काळे कायदे जे कधीही शेतकऱ्यांना अपेक्षित नव्हते ते मागे घेतले जातील.
आपण निवेदन करताना जे दोन गोष्टी मांडल्या त्याबद्दल मात्र मी माझी थोडीशी असहमती व्यक्त करतो. एक म्हणजे निधी संकलनाचा कोणताही डाव किंवा प्रयत्न हा किसान संघर्ष मोर्चाचा नाही. इतके गरीब शेतकरी नाही की इतरांकडून पैसे घेतील आणि त्यातून आंदोलन करतील. आणि त्यामुळे निधीसाठी हे आंदोलन सुरू आहे असं जर कोणी म्हणत असेल तर मी किमान पॅनलमध्ये असताना मला असं वाटतं की याबद्दलची वस्तुस्थिती मांडणं हे माझं कर्तव्य आहे. अच्छा, कॉम्रेड नवले, आपण असं सांगताय की निधी संकलनाच्या साठी हे आंदोलन पुढे जिवंत ठेवण्याचा हेतू नाही, मात्र तसे तपशील हाती आले. आता काही दिवसांपूर्वी टिकैत जेव्हा मुंबईत आले तेव्हा गुरुद्वारांच्या माध्यमातून आर्थिक संकलन करण्याच्या साठीचा प्रयत्न झाला आणि अशाच प्रकारे देशपातळीवरून नव्या आंदोलनाच्या साठी सुद्धा निधी संकलन होत आहे अशी माहिती समोर येते. मी आपल्याला पुन्हा एकदा नम्रपणाने सांगेल की सुरुवातीला ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्यावेळेस तर आमच्यासाठी पाकिस्तानवरून निधी आल्याचे आरोप झाले. नंतर चीनने आंदोलनासाठी पैसे पाठवले असं पण तो आपल्या अनेक मित्रांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर कॅनडामधून पण पैसे आल्याचं मला सांगितलं. मला आपल्याला सांगू द्यात की ज्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे ते गुरुद्वारामधले संबंधित लोक असतील, भारतीय असतील, त्यांच्याच पैशावर हे आंदोलन चालतं आणि तो अत्यंत घामाचा खणखणीत पैसा असतो आणि त्यामुळेच त्याच नैतिकतेवर एक वर्षभर हे आंदोलन पुढे गेलं. हे काही नवीन पद्धत नाहीये. माझ्या बरोबर सरोजताई आहे. शरद जोशी साहेबांचं आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वतःच्या गळ्यातले मंगळसूत्र आणि सोनं देऊन त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलेली आपण पाहिलेली आहे. बिलकुल. आम्ही सर्व सभेचे किंवा आता कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेजी, आता हे आंदोलन आपण सुरू ठेवताय आणि आता आंदोलनामध्ये हमीभावाचा कायदा करावा अशी मागणी पुढे ठेवण्यात येते आहे. आणखीन किती मागण्या आहेत आपल्या एकूण आणि आणखी असंच आंदोलन किती दिवस, किती महिने, किती वर्ष चालू ठेवायचंय? बिलकुल. त्यामुळे पहिला मुद्दा निधीचा मुद्दा नाही. पैसे जमवण्यासाठी आंदोलन करायचं असतं तर त्या इतर लोकांनी करावं. ज्या तत्वज्ञानावर आधारित असणाऱ्या संघटना आहेत तर त्या घामाच्या दामासाठी लढतात आणि ज्यांचं आंदोलन आहे त्यांच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून आंदोलन चालवतात. नंबर एक. दुसरं, आपण मगाशी म्हणाला की हुसकावून दाखवा, कसे दाखवतात ते. अशा प्रकारची कोणतीही भाषा ना टिकेतनी केली, ना हनन मोलानी केली, ना डॉक्टर अशोक ढवळेंनी केली आणि आम्ही तर फारच साधी माणसं आहोत, आम्ही करण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे आम्ही कोणालाही अशा प्रकारे हुसकावून दाखवा वगैरेची भाषा करत नाही. लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने 700 शेतकऱ्यांचा बळी गेला तरी एक वर्षभर आमच्याकडून कोणतीही हिंसा झाली नाही. कोणाला आम्ही हिंसा करण्यासाठी उद्युक्त केले नाही. त्यामुळे अजितराव, व्यासपीठावरून वापरलेली भाषा ही एक होती, खाली माध्यमांशी बोलत असताना दिले गेलेले बाईट आणि त्यातला गर्भित इशारा हा वेगळा होता. मला आपल्याला चौथ्यांदा हे विचारावंसं वाटतंय की कायदे माघारी गेले, आंदोलन माघारी का होत नाहीये? मी सांगतो, माफ करा, मी सबंध दिवसभर काल स्टेजवर होतो आणि प्रसार माध्यमांच्या बरोबर पण होतो. हुसकावून द्या मग दाखवतो अशी भाषा आम्ही केली नाही. नंबर 2. तिसरा मुद्दा, आपल्या सगळ्यांना तुमचा सतसत विवेक बरोबर आहे, जागा आहे, माझाही सतसत विवेक जागा आहे. मी पाठवलेल्या आपल्या सगळ्या संयुक्त किसान मोर्चाच्या पहिल्यापासूनच्या प्रेस नोट मी तुम्हाला फॉरवर्ड केलेल्या आहेत. आम्ही आधार भावाची मागणी काही काल केलेली नाही. तुम्ही साक्षीदार आहात, मी साक्षीदार आहे. फ्रॉम द फर्स्ट डे आम्ही ही मागणी करत आलेलो आहे की शेतीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचं असेल तर मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधार भावाचं संरक्षण हे शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. हे आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही मागत आलेलो आहे. नवीन हा शोध लावलेला नाही. डॉक्युमेंट्स उपलब्ध आहे. किंबहुना केंद्र सरकारने आम्हाला दिलेलं जे पत्र आहे ज्याच्यामध्ये अनेक बाबींवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं, त्यात सुद्धा नंबर 2 ची मागणी, केंद्र सरकारच्या लिखित उत्तरामध्ये नंबर 2 ची मागणी जी 8 महिन्यापूर्वी आम्हाला केंद्र सरकारने दिलं, त्यातही 2 नंबरची मागणी एमएसपीची आहे. ठीक आहे. आपण एमएसपीच्या मुद्द्यावर काही आता कुठल्याही प्रकारे चर्चेत हा मुद्दा घेतोय असातला भाग नाही. एमएसपीचा मुद्दा हा या देशात अनेक वर्षांपासून चालू आहे. तुम्ही तुमच्या मागण्यांमध्ये सुद्धा त्याला दुसरं स्थान दिलेलं आहे. पण मुळात हे सगळं आंदोलन जन्माला आलं ते कृषी कायद्यांच्या साठी आलं, कृषी कायद्यांच्या माघारीसाठी आलं. कृषी कायद्यांची माघारी झाल्यानंतर आता ते एक एक आंदोलन एक पुढच्या टप्प्यावर सरकताना दिसत आहे. सरोजताई काशीकरांना चर्चेमध्ये सहभागी करून घेऊया. कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यानंतरच्या पुढच्या प्रश्नांसाठी आपल्यापर्यंत पोहोचेनच. आपल्या सोबत असलेले डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा बोलतील. सरोजताई, आंदोलन मुळात हे आता कृषी कायद्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही असं दाखवत ते प्रत्येक टप्प्यावरच्या प्रत्येक मागणीला मंजूर केल्याशिवाय मागे हटणार नाही असं सांगितलं जात आहे.
ही पद्धत योग्य आहे का? आत्ताच्या घडीला कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनातल्या इतर सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे हटणार नाही, ही भूमिका कशा स्वरूपात नोंदवता येईल? सरोजताई, आपल्यासाठी प्रश्न आहे. माईक आपण कृपया सुरू करावा. आपला माईक अनम्यूट करावा लागेल आपल्याला. आपण आपली भूमिका मांडण्यापूर्वी प्रत्येकालाच ही विनंती आहे, थोड्या वेळाने डॉक्टर बोंडेंनाही जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा उत्तर सुरू करण्यापूर्वी आपला माईक सुरू असावा. सरोजताई, आपण बोलू शकता. हे आंदोलन आता केवळ आंदोलनासाठी की आंदोलनाशिवाय आम्ही जगू शकत नाही असं झालेलं आहे. आंदोलनकर्त्यांचा हा खरं तर आजपर्यंतचे जे आंदोलन झाले, सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर ती आंदोलनं ताबडतोब परत घेण्यात आलेली होती. हा माझा आज 40 वर्षाचा आंदोलनाचा अनुभव आहे. पण ह्या आंदोलनात रोज एक नवीन मागणी आणि सरकारने मान्य केल्यानंतर सुद्धा ती अमान्यच केलेली आहे या पद्धतीने दाखवणं हे चुकीचं आहे. आणि शेतकऱ्यांच्या जीवावर हे आंदोलन आता फार काळ यांनी चालवू नये, नाहीतर जसं दत्ता सामंतचं झालं की सर्व गिरणी कामगार देशोधडीला लागले, त्यासारखे शेतकरी सुद्धा देशोधडीला लावण्याचा प्रकार टिकेतजी करत आहेत. 89 साली टिकेतच्या वडिलांनी शेतकरी आंदोलन असंच मागे केरटलं होतं आणि आज त्यांचा मुलगा सुद्धा तेच करत आहे. आणि हे आंदोलन, हे जे 3 काळे कायदे म्हणतात, खऱ्या अर्थाने ते कायदे परत घेणं म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला काळा दिवस हा होता असं मी आज ठणकावून सांगते. ते तिन्ही कायदे शेती आणि शेतकरी या तिघांच्याही दृष्टीने अजितजी नवले यांचा संपूर्ण हे ठेवून मी सांगते, हे कायदे एवढे वाईट नव्हते. याचा पुन्हा एकदा तुम्ही शेतकरी म्हणून जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा चांगला दिवस निघणार असता, शेतीला नवीन प्रकाश मिळाला असता. पण दुर्दैवाने सगळ्या शेतकऱ्यांना वेठीस धरून हे आंदोलन तुम्ही चाललेलं आहे असं म्हटल्यास काही वावगं ठरेल असं सरोजताई, आपण म्हणताय, सरोजताई आपण असं म्हणताय की शेतकऱ्यांना वेठीस धरलं गेलंय. थोड्या वेळापूर्वी कॉम्रेड अजित नवले यांची भूमिका आपण ऐकली. ते स्पष्टपणे सांगतायत की घामाच्या दामाच्या साठीचं आंदोलन आहे. तरी तुम्ही म्हणणार आहात की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं टिकेत आंदोलन पुढे नेऊ पाहतायत ते वेठीस धरतायत. आणि जर समजा टिकेत वेठीस धरत असतील तर टिकेत यांच्या मागे कोण आहे? टिकेतच्या मागे सर्व राजकीय पक्ष आहेत. टिकेतचे 2 अश्रू पाडणे आणि आपल्या खाप पंचायतीचे लोक आणणे हा यांचा जुना काळा इतिहास आहे. या इतिहासापासून मी अनभिज्ञ नाही, अजित नवले असतील कदाचित. आणि म्हणून ते संपणारं आंदोलन पुन्हा त्यांनी उठवलं. आणि आंदोलन उठल्यावर आता मागण्या मान्य झाल्यानंतर एक नवीन हमी भावाचा कायदा, अरे हमी भावाच्या कायद्याचा तुम्ही अभ्यास तर करा. या राज्यात हमी भावाचा कायदा आहे. हमी भावात आम्ही जेव्हा माल विकायला नेतो तेव्हा फक्त FAQ ग्रेडचाच माल खरेदी केला जातो आणि बाकीचा माल तसाच पडून राहतो, कारण सरकारकडे खरेदी करायची एवढी ताकद नाही. एवढ्या सर्व शेतमालाला हमी भाव देऊन सरकारने जर खरेदी केली तर हा देशच रसातळाला जाईल. आणि रसातळाला गेलेल्या देशाची आर्थिक व्यवस्था कशी सुधारेल हा प्रश्न आणि हा अभ्यास या सर्व आंदोलक मंडळींनी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. या मुद्द्यावर डॉक्टर बोंडेंना बोलतं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या सोबत असलेले कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेही बोलणार आहेत. आधी डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासाठीचा प्रश्न, हमी भावाची लढाई ही प्रॅक्टिकल आहे का, व्यवहार्य आहे का? सगळ्याच कृषी मालाला हमी भाव दिला जाऊ शकतो का? आणि जर दिला जाऊ शकत असेल तर गुणवत्तेची जबाबदारी कुणी घ्यायची? 23 वस्तूंना हमीभाव हा सरकारने जाहीर केला आहे आणि हे स्टॅच्युटरी आहे की 23 वस्तूला अगोदरपासून हमीभाव होता, म्हणजे किमान आधारभूत किंमत आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. आणि तो हमीभाव मार्केट इंटरव्हेन्शनसाठी, म्हणजे जर बाजारभाव कमी असले तर शासनाने ही खरेदी करावी. परंतु हमीभाव जेव्हा आपण मागतो तेव्हा FAQ क्वालिटी, फेअर अँड ॲव्हरेज क्वालिटी ही सुद्धा शेतकऱ्याला द्यावी लागते. आता ॲग्रोवन मध्ये अग्रलेख आला, लोकसत्ता मध्ये अग्रलेख आला, गिरीश कुबेरांनी लिहिलं. आता FAQचा समजा हमी भावाचा कायदा केला की व्यापाऱ्यांनी सुद्धा हमी भावानी खरेदी करावी.
तर व्यापारी FAQच्या नावाखाली तो माल रिजेक्ट करू शकतो, म्हणजे तो घेणार नाही. सरकारी FAQच्या नावाखाली जर तो घेतला नाही तर तो उर्वरित माल शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा, कारण की हा प्रयत्न केला गेलेला आहे. देवेंद्र फडणवीसाच्या काळामध्ये तुरीच्यासाठी हमी भावाने खरेदी करण्यात यावी, नाहीतर व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असं जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा जी. विधानसभेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी रणकंदन केलं होतं आणि ही व्यापाऱ्यांवर सक्ती लादू नये असं त्यांनी म्हटलं होतं. मग परंतु- आताच्या घडीला जे केंद्रातलं हमीभावाचं आंदोलन होऊ पाहतं आहे, त्या आंदोलनाचं भविष्य काय आणि मुळात ते आंदोलन चालवण्याच्या मागचा हेतू काय आहे डॉक्टर बोंडे? आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जेव्हा 3 कायदे पाठीमागे घेतले तेव्हा कृषी तज्ज्ञ, शेतकरी यांची समिती बनवली की या समितीच्या माध्यमातून हमी भावाच्या कायद्याच्या संदर्भात, हमी भाव देण्याच्या संदर्भात, उत्पादन खर्च कमी करण्याच्या संदर्भात त्या सूचना त्या समितीच्या मार्फत देण्यात याव्या. आणि खरोखर हा असा विषय आहे की म्हणजे हमी भाव दिल्याने खरोखर शेतकऱ्याचं संरक्षण होईल का, की शेतकऱ्याला मधातच तांगत राहावं लागेल, हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. हमी भाव हा निश्चितपणे मिळाला पाहिजे, किमान आधारभूत किंमत असली पाहिजे, म्हणजे ती स्टँडर्डायझेशन राहील की कमीत कमी त्याच्यापेक्षा कमी भावानी सरकारने तरी खरेदी करू नये, म्हणजे FAQ क्वालिटीचा हा नियम निश्चितपणे राहील. पण पेरिशेबल आयटमसाठी हमीभाव देता येईल का, हा सुद्धा विचार करणं आणि चर्चा करून त्याच्यावर निश्चिती करणं अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर बोंडे, मी आपल्याला मध्येही एक प्रश्न विचारला होता, कदाचित माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला नाही. आता माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत. मला एक पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. पोहोचतोय जी डॉक्टर बोंडे, मग अशा वेळेला केंद्रातलं हमीभावाच्या साठीचं आता उभं राहत असलेलं आंदोलन हे नक्की कोणत्या हेतून केलं जात आहे? नाही, हे आंदोलन संपूर्णतः मी पहिल्या दिवसापासून सांगतो राजकारणाने प्रेरित आंदोलन आहे. खरं जर निरपेक्षपणे जर पाहिलं ना, आताही मी तुम्हाला सांगतो, हे 3 कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्याचे होते. आता अनेक नेते म्हणतात की सोयाबीनवरची स्टॉक लिमिट लावू नका, कांद्यावरची स्टॉक लिमिट लावू नका. अरे तेच तर त्या कायद्यामध्ये लिहिलेलं होतं की जीवनावश्यक वस्तूमधून बाहेर काढा, म्हणजे स्टॉक लिमिट लावता येणार नाही. आता म्हणतात की गहू खराब होतो, तांदूळ खराब होतो, तेच तर ते म्हणतात आहे की गोडाऊनची व्यवस्था निर्माण करा. आता ते म्हणतात महाराष्ट्रामधले शेतकरी आता म्हणतील की महाराष्ट्रामध्ये जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते जर पुन्हा शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच बांधून ठेवलं तर शेतकऱ्याचे किती हाल होतील. आणि त्याच्यामुळे 3 कायदे अतिशय आवश्यक होते. पंतप्रधानांनी ते वापस घेतले कारण देशामधल्या विघटनवादी शक्तींना वाव मिळू नये. अजित नवले, लक्षात ठेवा की खरं जर सांगतो की आपण 10 पावलं खूप पाठीमागे आलो शेतकऱ्याच्या दृष्टीनं. राजकारणात तुम्ही यशस्वी झाले असाल, निश्चितपणे काँग्रेस यशस्वी झाली असेल राजकारणात. राजकारणाच्या पायी शेतकऱ्याचा जीव घेतला गेला, एवढं निश्चित सांगतो. कॉम्रेड नवलेंकडून याचं उत्तर येईल लगेचच. कॉम्रेड नवले, आपलं उत्तर. सरोजताई मगाशी म्हटलं आम्ही अभ्यास करण्याची गरज आहे, परंतु याच्यावर सगळ्यात जास्त अभ्यास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2011 मध्ये केलेला आहे. नरेंद्र मोदी साहेब त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली देश स्तरावर शेतकऱ्यांना MSP देता येईल का याच्याबद्दलची कमिटी नेमलेली होती आणि या कमिटीनं खूप अभ्यास करून सरोजताई अहवाल सादर केला आणि माननीय पंतप्रधान त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कमिटीनं सांगितलं की शेतकऱ्याला MSP देणारा कायदा केला पाहिजे. आता माननीय पंतप्रधानांपेक्षा दुसरा कोण जास्त अभ्यास करणार, त्यामुळे आता परत अभ्यास करण्याची आवश्यकता नाही राहत. दुसरा मुद्दा, ते म्हणाले की कमिटी केली आहे. ऑलरेडी माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री असताना ही कमिटी केली, त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्या कमिटीनं अहवाल दिलेला आहे की MSPचा कायदा झाला पाहिजे. मग आता परत अभ्यास करायची, परत कमिटी. कॉम्रेड नवले, आपला आवाज गेला. डॉक्टर, आपला बोलता बोलता आवाज जातोय, मध्येच आपलं इंटरनेटचं कनेक्शन खराब असल्याचं कदाचित वाटतंय. पण एक प्रश्न थोड्या वेळापूर्वी डॉक्टर अनिल बोंडेंनी उपस्थित केला, त्यावरही आपण बोला. सरोजताईंच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिलेली आहेत. डॉक्टर नवले, आपल्यासाठीचा हा डॉक्टर अनिल बोंडेंचा मुद्दा होता की हे आंदोलन विघटनवादी शक्तींच्या हातात गेलेलं आहे,
ते त्याच पद्धतीनं चालू राहिलं तर अधिक धोका संभवतो, म्हणून कायदे मागे घेतलेत. असावेत. या जी, देशामध्ये असावेत असा एक शब्द जोडला होता सर्वात त्यांनी. जास्त बलिदान ज्या समुदायाने दिलं, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात जास्त बलिदान ज्या समुदायाने दिलं, आणि या देशाच्या अनेक जी दोन प्रमुख युद्ध झाली पाकिस्तान आणि चीन बरोबर, त्याच्यामध्ये सर्वात जास्त परमवीर चक्र आणि वीर चक्र ज्या समुदायाला मिळाले ते विघटनवादी आहेत असा सातत्याचा प्रचार करणं, हे मला असं वाटतं की देश सेवेशी आणि देशभक्तीशी मोठी प्रतारणा आहे. हे आंदोलन देशभक्त शेतकऱ्यांचं आहे, माती कसणाऱ्या शेतकऱ्यांचं आहे, अन्नदात्यांचं आहे, आणि तुम्हा इतकंच प्रेम आमचं सुद्धा या देशावर आहे. त्यामुळे खात्री बाळगा, आमच्या छातीच्या चिदड्या उरतील परंतु देशभक्तीवर आणि देशावर आच येणार नाही. याच्यावर एक निरीक्षणात्मक उत्तर लागेल मग. डॉक्टर अनिल बोंडे, आपण हा कुठून शोध लावलाय की विघटनवादी शक्तींच्या हातात हे आंदोलन गेलेलं आहे आणि ते रोखलं गेलं पाहिजे? निश्चितपणे राजकारणासाठी आहे. काही विघटनवादी शक्ती निश्चितपणे त्यामध्ये आहेत आणि त्यामुळं म्हणजे देशाचं नुकसान होऊ नये, वेळ पडली तर शेतकऱ्यांचे कायदे जे खरोखर म्हणजे मनापासून सांगतो, शेतकऱ्यांना शरद जोशींना जे अभिप्रेत होतं ते स्वातंत्र्य पहिल्यांदा मिळण्याचं स्वप्न दिसत होतं. शेतकऱ्यांना स्वतःचा अधिकार निर्माण झाला होता की आपण करार करू शकतो, आपण कुठेही माल विकू शकतो. MSPचं प्रोटेक्शन म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार सांगितलेलं होतं. परंतु या कायद्यामध्ये वाईट काय आहे हे कधीही विरोधकांनी सांगितलं नाही. कधी विरोधकांनी सांगितलं नाही. उलट फक्त अफवा उडवल्या की अदानी अंबानीसाठी केले, अदानींनी गोडाऊन केले. या अफवांच्या भरोशावर त्यांनी संपूर्ण जनमानस त्या भागामध्ये बदलवण्याचा प्रयत्न केला. पण आत्ताच्या घडीला सरोजताई काशीकरांनाही हे विचारावं लागेल. डॉक्टर बोंडे, आपल्या नंतरचा पुढचा प्रश्न माझा सरोजताई काशीकर यांच्यासाठी आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय बदलले गेलेत हाही आक्षेप नोंदवला जातोय. सरोजताई, अशा प्रकारे निवडणुकांच्या साठी कृषी धोरणांमधल्या सुधारणा या जर हेलकावे खाणार असतील तर शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भातले निर्णय हे तितकेच तकलादू आहेत असं म्हटलं तर? हे निर्णय तकलादूतही, पण राजकारणापेक्षा हे निर्णय मला असं वाटते कमकुवत ठरले. कारण दुर्दैवाने शेतकरी समाज हा स्वतःच्या अर्थव्यवस्थेसाठी मतदान करत आलेला नाहीये. गठ्ठा शेतकऱ्यांचे मिळतात. हा जर आत्मविश्वास एखाद्या पक्षाला असता तर याप्रमाणे शेतकरी धोरण शेतकऱ्याच्या बाजूने या 70 वर्षात राबवलं गेलेलं असतं. पण शेतकऱ्याला केवळ गृहीत धरूनच हे धोरण राबवले जातात आहे. आणि आताच जे कायदे मागे घेतले ते कायदे केवळ राजकारणासाठी मागे घेतले. या लोकांचं कपटी राजकारण जिंकलं आणि शेतकरी हरला या शब्दातच मी सांगेन. सर्व राजकीय पक्ष एकत्र आले. कॉम्रेड अजित नवले, आपण थोड्या वेळापूर्वी उत्तर देत होतात की आपल्या आंदोलनाच्या निमित्तानं कुठलीही विघटनवादी शक्ती भारतात सक्रिय होऊ शकणार नाही. आताच्या टप्प्यात आंदोलनावरच्या कपटाचा अंतर्भाव होतोय आरोपांमध्ये. ज्या पद्धतीनं, आणि आपण आपलं उत्तर सुरू करण्यापूर्वी आपला माईक सुरू करावा कॉम्रेड नवले आणि मग उत्तर द्यावं. ज्या पद्धतीनं या आंदोलनाला चालू ठेवण्याचा आग्रह केला जातोय त्यावर आपण काही बोलताना दिसत नाही आहात. जर पहिला मुद्दा आपला पूर्ण झालाय तर दिल्लीच्या सीमा मोकळ्या व्हायला हव्यात आणि इतर लोकशाही मार्गाने हे आंदोलन अधिकाधिक पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं. हे का शक्य होत नाही? दिल्लीच्या सीमा मोकळ्या करायच्या नाहीतच हा हट्टाग्रह का? कॉम्रेड नवले, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. डॉक्टर अजित नवले, आपला माईक सुरू नाहीये. बोला डॉक्टर नवले, प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल, आपल्याला ऐकायला आला असेल तर आपण आपलं म्हणणं मांडा. काही तांत्रिक अडचणी अजूनही दिसत आहेत. कॉम्रेड अजित नवले यांचा मगाशी काही वेळापूर्वी संपर्क तुटला होता, त्यामुळे परत जोडले गेलेले असताना त्यांचा संपर्क पुनर्प्रस्थापित व्हायला वेळ लागतोय. एक पुढचा प्रश्न मी पटकन डॉक्टर बोंडे यांच्यासाठी घेतो आणि थोड्या वेळाने आपण परत एकदा अजित नवलेंना बोलतं करूया. डॉक्टर अनिल बोंडे, जर असंच आंदोलन चालू राहणार असेल तर 2024 पर्यंतची स्थिती काय असेल आणि केंद्र सरकारला त्याची कल्पना आलेली आहे का?
नाही, निश्चितपणे कल्पना आलेली आहे आणि आलेली असल्यामुळेच हे 3 कायदे वापस घेतले. कारण की देशाच्या समोर दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे पंतप्रधानांनी दुःखी मनाने, म्हणजे त्यांनी सांगितले मी देशाची माफी मागतो, तर हे कायदे वापस घेतले. आता माझा अजित नवलेंना आणि तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 2006 पासून शेतीच्या कराराचा कायदा आहे. त्याचप्रमाणे आपण फळभाज्या पालेभाज्या नियमनमुक्त केलेल्या आहे आणि तृणधान्य कडधान्य नियमनमुक्त केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकलं नाही, म्हणजे त्याच्या एरियात विकलं तर आपल्याला सेस द्यावा लागत नाही, म्हणजे शेतकऱ्यांना ते स्वातंत्र्य महाराष्ट्रात मिळालंय. आता 3 कायदे केंद्राने वापस घेतले, महाराष्ट्रात अगोदरच लागू होते. मग आता पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचाट्यात शेतकऱ्याला महाराष्ट्र सरकार टाकणार आहे का? कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोल पुन्हा लावणार आहे का? हे मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे. अजित नवलेंनी सुद्धा याचं उत्तर द्यावं. या संपूर्ण प्रश्नांवर खरं तर सरकारच्या प्रतिनिधींच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आत्ताच्या घडीला अजित नवले हे राज्य सरकारच्या बाबत संवेदनशील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जर उत्तर असेल तर त्यांनी द्यावं आणि थोड्या वेळापूर्वी विचारलेल्या प्रश्नालाही नंतर उत्तर द्यायची संधी आपण देऊयात. अजितराव, आता आपण जोडले गेलेले आहात, आपला आवाज आमच्यापर्यंत अपेक्षित आहे. नाही, आपण कदाचित आपल्या फोनचा एअरप्लेन मोड काढावा, आपलं म्हणणं कोणाचपर्यंत पोहोचत नाहीये. त्या पद्धतीची सुधारणा जर आपली झाली तर आपलं म्हणणंही आम्हाला ऐकायला येऊ शकेल. नाही, अजित नवले, आपला आवाज अजूनही येत नाहीये. तुमच्याकडून येणारं उत्तर जनतेपर्यंत पोहोचत नाहीये. पटकन एक सरोजताई काशीकरांना संधी देतो. दरम्यान एकदा आपण आपल्याला स्वतःला पुन्हा डिस्कनेक्ट करा, आम्ही जोडले गेल्यावर आपण परत बोलूया. सरोजताई काशीकर, 2024 पर्यंत जर समजा दिल्लीच्या सीमा अशाच अडवून ठेवायच्या ठरल्या तर याचा एक राष्ट्रीय परिणाम काय, मानसिकतेच्या दृष्टीनं कोणाला काय साध्य करायचंय आणि हे परवडणार आहे का? हे खऱ्या अर्थाने परवडणार नाही आहे. आणि दिल्लीच्या सीमा जर मोकळ्या झाल्या नाही तर याच्यानंतर कुठल्याही शेतकरी आंदोलनाबद्दल लोकांच्या मनात थोडीशी सुद्धा कणव राहणार नाही. शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं आता कारस्थान सुरू आहे. शेतकरी जेव्हा जेव्हा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येतील तेव्हा तेव्हा लोक त्यांच्याकडे शंकेच्या नजरेने पाहतील की शेतकरी सुद्धा या राजकारण्यांच्या हाताचे बाहुले बनलेले आहे का. दुर्दैवाने आता या सर्व राजकारणी मंडळींनी शेतकऱ्यांना आपल्या राजकारणाच्या हातातले बाहुले बनवलेले आहे आणि त्यांना जे हवं आहे, शेतकऱ्यांपर्यंत जे पाहिजे आहे ते त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचू देत नाही, त्यांना ते मिळू देत नाही. आणि आता 2024 पर्यंत जर असेच अडवणूक करत गेले तर मला असं वाटतं जनसामान्याचा सुद्धा या सर्व पक्षांच्या बाबतीत भ्रमनिरास होणार आहे. उलट आम्ही असे लोक आहोत की आम्हाला तुल्यबळ, विरोधी पक्ष आणि जो सत्ताधारी पक्ष यांचं तुल्यबळ असावं नेतृत्व. पण दुर्दैवाने ते पुन्हा तुल्यबळ नेतृत्व मिळेल की नाही ही शंका येते. आणि ज्या उद्देशाने हे आंदोलन आतापर्यंत हे रेटण्याचा प्रयत्न करतात आहे, तातडीने हे आंदोलन जर मागे घेतलं नाही या सर्व पक्षांच्या बद्दल जनमानसात आकाश आणि आक्रोश तयार होईल असं मला वाटते. ठीक आहे, आपण चर्चेमध्ये आता पुन्हा एकदा अजित नवलेंना विनंती करूयात की त्यांनी त्यांचा संपर्काचा संपूर्ण प्रयत्न करून झाला असेल तर आपला आवाज एकदा ऐकवावा. आतापर्यंत 2दा-3दा आपण जोडण्याचा प्रयत्न केला. अजितराव, माझा प्रश्न ऐकायला येत असेल तर आपण कृपया सांगावं तसं. हो, आता आपला आवाज माझा येतो आहे आवाज? जी बिलकुल, आता आपला आवाज आला. चर्चेच्या अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. 2 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा की 2024 पर्यंत हे आंदोलन चालू राहणं योग्य नाही. ज्या पद्धतीनं आंदोलन माघारीची वेळ कुठली असं कोणी विचारलं तर हीच ती वेळ असं सांगितलं जात आहे या चर्चेतल्या मान्यवरांच्याकडून. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला असा आहे की जर असंच आंदोलन चालू ठेवणार असाल तर जनतेचं आपल्याला मिळणारं समर्थनही दिवसागणिक कमी होऊ शकतं. प्रसादजी, हे आंदोलन अगदी दिल्लीच्या सीमावर रोखायच्याच आणि उठवायच्याच नाही असा काही निर्णय आता या मिनिटाला संयुक्त किसान मोर्चानं घेतलेला नाही. संयुक्त किसान मोर्चाची आता संसदेने हे कायदे मागे घेतल्यानंतर बैठक होईल
आणि ह्या आंदोलनाचा फॉर्म काय असेल याच्यावर नक्कीच अत्यंत सुज्ञपणाने आणि मॅच्युरिटीली निर्णय होईल याबद्दल मला बिलकुल शंका नाही. कोणताही दुराग्रह हा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं होणार नाही. कॉम्रेड आपण असं सुचवताय का की वेळ प्रसंगी आपल्या आंदोलनाच्या पद्धतीत बदल होऊन दिल्लीच्या सीमा मोकळ्या होतील आणि आंदोलनाचा एखादा नवा मार्ग आपण अनुसराल? मी केवळ आपल्याला एवढंच सांगेल की आता जी नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, संसदेने हे कायदे मागे घेतलेले आहेत, या नव्या परिस्थितीचा किसान संयुक्त मोर्चा नक्कीच विचार करेल आणि याला सुसंगत अशाच प्रकारचं आंदोलनाचा फॉर्म, अशाच प्रकारचं धोरण अत्यंत सकारात्मकरित्या मॅच्युरिटीली घेतलं जाईल. कधी आणि किती दिवस याला कधी आणि किती दिवस लागतील? मला असं वाटतं की आता 30 संघटनांची पंजाबच्या पहिल्यांदा बैठक होत असते, ती बैठक सुरू आहे. ही बैठक आता संध्याकाळी संपेल जी आणि नंतर 9 कमिटी मेंबरची बैठक होईल आणि नंतर जनरल काउन्सिलची बैठक होईल आणि त्यामध्ये सगळा आढावा घेऊन हे आंदोलन पुढे कसं न्यायचं याच्याबद्दल अत्यंत सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल. ठीक आहे, आपण अशी अपेक्षा बाळगूयात. वेळ मर्यादा आहे. अजितराव, आतापर्यंत आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही बऱ्याचदा केला, त्यात काहीसा वेळ गेल्यामुळे आता आपल्याला थांबावं लागतंय. मात्र आपण सकारात्मकरित्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात सांगता आहात की आंदोलनाचं स्वरूप बदलू शकतं. अर्थात हे आपलं म्हणणं आहे, निर्णय येईपर्यंत ते पूर्णतः खरं म्हणता येणार नाही. तुर्तास वेळ मर्यादेपोटी आपल्या सगळ्यांना मी इथेच थांबवतो. आपल्याला आभारही व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचे आभार आणि चर्चेच्या या टप्प्यात तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांचे आभार. त्यांना जय महाराष्ट्र.